आज चाललेलो मी लंडन सिटी फिरायला. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अनदर ब्लॉग ऑफ लिव्ह लाईफ विथ लवके. हा जो एरिया दिसतोय इथं आम्ही लंडनमध्ये 25 दिवस राहणार होतो. या एरियाचं नाव आहे स्ट्रीटहॅम एरिया. एकसारखी घरं, स्वच्छ आणि इतका शांत की लोकंसुद्धा रस्त्यावरती दिसत नाहीत. लंडन आम्ही फिरायचं ठरलं होतं इथल्या लोकल लोकांसारखं, म्हणजे चालत आणि तिथल्या लोकल बसेस यूज करून. मी बसमध्ये वरती आणि समोरच्या साईडला बसायचो, म्हणजे रोड छान दिसतील. स्ट्रीटहॅमवरून एक बस पकडून आम्ही निघालो नाईट ब्रिजला, कारण नाईट ब्रिजवरून बस चेंज करून आम्ही जाणार होतो हाईड पार्कला. हाईड पार्क हे लंडनमधलं खूप मोठं पार्क आहे आणि खूप फेमस आहे, जे लंडनच्या प्राईम लोकेशनला 350 एकरमध्ये पसरलेलं आहे. हाईड पार्कपासून अगदी वॉकेबल डिस्टन्सवर बकिंगहॅम पॅलेस आहे. हा एरिया राहण्यासाठी खूप कॉस्टली आहे. इथे बऱ्याच साऱ्या सेलिब्रिटींचे घर आहेत. सचिन तेंडुलकरचं घरसुद्धा इथेच आहे. आणि इथूनच जवळ नॉटिंग हिल एरिया आहे, जिथं आत्ता विराट कोहली राहतो. ह्या पार्कमध्ये हिरवीगार झाडी, मोठमोठे लेक, जॉगिंग ट्रॅक, मोठमोठे रेस्टॉरंट्स, असं खूप काही आहे. नंतर आम्ही संध्याकाळी निघालो लंडनमधल्या आणखी एक फेमस एरियामध्ये, ज्याचं नाव आहे पिकाडेली सर्कस. हाच तो पिकाडेली सर्कस एरिया. आपण लहानपणी टी व्हीत बघितलं होतं, इमारतीवर मोठमोठे स्क्रीन लावलेले असतात. हाच तो फेमस पिकाडेली सर्कस एरिया. हा सुद्धा एक फेमस टुरिस्ट स्पॉट असल्यामुळे जगभरातले लोक या स्पॉटला व्हिजिट द्यायला येतात. लंडनमध्ये आम्ही तिथल्या समर पिरियडमध्ये गेलो होतो, त्यामुळं लंडनमध्ये दिवस हा मोठा होता. रात्री 9:30-10 वाजता सूर्य मावळायचा. पहाट कधी व्हायची माहीत नाही, कारण आम्ही त्यावेळी झोपलेलो असायचो कायम. पिकाडेली सर्कस एरियामध्ये फिरून परत आम्ही निघालो घरी. रोज रात्री आम्ही फिरून झाल्यावर नाईट ब्रिज एरियामध्ये जायचो. तिथून 137 नंबरची बस पकडून डायरेक्ट आम्ही स्ट्रीटहॅमला जायचो. हा नाईट ब्रिज एरिया हा सुद्धा एकदम प्राईम आणि फेमस एरिया आहे. इथे मोठमोठ्या कंपन्यांचे शोरूम आहेत. LV, गुच्ची आणि असे बरेचसे ब्रँड होते जे मला माहीतसुद्धा नव्हते. हा आमचा रोजचा जायचा चेल्सा ब्रिज. हा होता माझा लंडनचा आजचा ब्लॉग. भेटूया लंडन सिटीच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.